नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत पदभरतीची जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, त्या संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नेहमी अपडेट राहण्यासाठी. तर मित्रांनो, जास्त काही अपेक्षा नाही, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्याला यामध्ये सर्व काही पाहायचं आहे डिटेल्सपणे. त्यामुळे थोडा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी थोडा चॅनलची त्या व्हिडिओची स्पीड वाढून तुम्ही पाहू शकता व्हिडिओ. तर मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्सपणे माहिती सांगणार आहे. म्हणजे पदं किती आहेत किंवा त्यांचा सिलेबस काय आहे, परीक्षा कोण घेणार आहे आणि सर्व काही एकत्रितरित्या सांगणार आहे. फॉर्म कसा भरायचा ते पण सांगणार आहे. त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, यामध्ये पदं कोणत्या प्रकारचे आहेत तर गट ब पण आहेत आणि गट क चे पण पदं रिक्त आहेत. या दोन्ही पदाची ही पदभरतीची जाहिरात आहे मित्रांनो. तर एकूण पदं किती आहेत मित्रांनो? हे एकूण पदं आहेत मित्रांनो 179 पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो. गट ब आणि गट क चे असे टोटल एकूण किती आहेत? 179 पदं रिक्त आहेत मित्रांनो. याच्यासाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत. तर मित्रांनो, कालावधी कधीचा आहे तर 11/9/2025 पासून ते 3/10/2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, लास्ट तारीख जी आहे 3 तारीख 10व्या महिन्याची, ते रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 12 वाजायला 5 मिनटं बाकी असेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहोत सवर्ग आणि पदनाम या संदर्भात आपण सर्व काही आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी गट बचा जे सवर्ग आहे त्यामध्ये पद कोणतं आहे? विधी सहाय्यक आहे. यांचा पेमेंट S15 नुसार आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार यांना पेमेंट लागू आहे. अजून 8वा वेतन आयोग याच्यामध्ये ॲड केलेला नाही. त्यामुळे यांचा सध्याचा पेमेंट किती आहे? 41,800 ते 1,32,300 रुपये आहे मित्रांनो. तर एकूण भरायची पदं किती आहेत रिक्त? हे 3 पदं रिक्त आहेत. त्यानंतर गट बचच आहे मित्रांनो, लघुलेखक म्हणून आहे. श्रेणी उच्च श्रेणीचा आहे, वरिष्ठ. तर यामध्ये S16 नुसार पेमेंट आहे यांना. इथे पाहू शकता 44,900 ते 1,42,400 रुपये आहे. तर यांची पदं किती आहेत? 2 आहेत मित्रांनो. आणि दुसरं गट बचच आहे, लघु लेखक कनिष्ठ श्रेणीचा आहे. याच्यासाठी S15चा पेमेंट आहे आणि यांना पण 41,800 ते 1,32,300 आहे. टोटल यांची 22 पदं रिक्त आहेत. तर वरिष्ठ लिपिकचं पाहायचं आहे आता मित्रांनो. कनिष्ठ जे आहेत वरिष्ठ लिपिक आणि आपल्याला आता निरीक्षक या पदाच्या संदर्भात आता माहिती पाहायची आहे. तर गट कचा निरीक्षक जे पद आहे मित्रांनो, S13 नुसार यांचे पेमेंट आहे 35,400 ते 1,12,400 पेमेंट आहे आणि 121 पदं रिक्त आहेत निरीक्षकचे. आणि गट कचं जे आहे वरिष्ठ लिपिक यांचे पदं S18 नुसार तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण काय पाहत आहोत? गट कचं पाहत आहोत. आता गट क मध्ये वरिष्ठ लिपिक आणि निरीक्षक हे पदं आलेले आहेत. तर निरीक्षक साठी पेमेंट कसं आहे? S13 नुसार आहे 35,400 ते 1,12,400 रुपये आहे आणि यामध्ये 121 पदं रिक्त आहेत निरीक्षक या पदाचे. आणि गट क जे वरिष्ठ लिपिक आहे यांचे S8 नुसार पेमेंट आहे 25,500 ते 81,100 आहे. असे 31 पदं रिक्त आहेत. असे टोटल मित्रांनो 179 पदं रिक्त आहेत. तर आता आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचा वेळापत्रक दिलेला आहे या ठिकाणी. तर अर्ज कालावधी कधीचा आहे तर 11/9/2025 ते 3/10/2025 वरती सांगितलं होतं आपण. आणि शेवटची तारीख 3/10/2025 आहे. आणि तुम्हाला प्रवेशपत्र कधी मिळणार आहे मित्रांनो? हॉल तिकीट तर तुम्हाला परीक्षेच्या अगोदर 7 दिवस भेटणार आहे तुम्हाला. त्यांची इथे धर्मदायची वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला पाहायचं आहे किंवा तुम्हाला एक ईमेल येईल, मेसेज येईल, काहीतरी टेक्स्ट मेसेज येऊन जाईल त्या टायमाला. तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि दिनांक तुम्हाला कधी भेटणार आहे तर तुमचं ज्यावेळेस हॉल तिकीट येईल त्यावेळेस भेटणार आहे. आणि म्हणजे कधी परीक्षा आहे ते पण त्यांनी इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुमची परीक्षा होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. काही तांत्रिक अडचण आली असेल तुम्हाला तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधू शकता. आणि जाहिराती संदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे त्यांचा मेल ID आहे, यावरती जीमेल करू शकता. आणि हेल्पलाईन नंबर या ठिकाणी अजून दिलेला आहे त्यांनी. त्या संदर्भातही तुम्हाला काही अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, जे काही या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जातील सांगण्यात आलेलं आहे. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी
धर्मदायच्या वेबसाईटवरती सांगण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण परीक्षा शुल्क पाहत आहोत. परीक्षा शुल्कामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे आणि मागास प्रवर्ग जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये आहे परीक्षा फी. जे दिव्यांग आहेत, माजी सैनिक, त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क काय आहे, माफ आहे. फक्त ही परीक्षा शुल्क कशी ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर पुढे काय म्हणले बघा, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो, तुम्हाला 2 फॉर्म भरायचे असतील किंवा 4 फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही वेगवेगळे फॉर्म भरायचे आहे आणि वेगवेगळी परीक्षा फी पण तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायची आहे. परीक्षा शुल्क कसं आहे, नॉन रिफंडेबल असणार आहे परीक्षा शुल्क. अजून पुढे काय म्हणले, त्यांच्या जे काही निवड यादी असेल, वयाची शिथिलता वगैरे जे काही आहे त्या संदर्भात त्यांच्या वेबसाईटवरती आहे. तसं मी पण सांगणार आहे तुम्हाला, पुढे पहा दिलेलं आहे या ठिकाणी. आता भरायची पदे आपल्याला पाहायची आहेत मित्रांनो. कोणत्या प्रवर्गासाठी किती पदं राखीव आहेत आता आपण ते पाहून घेऊयात. तर मित्रांनो, विधी सहाय्यक पद आहे, यांचे 3 पदं रिक्त होते. मी अगोदर पण सांगितलं होतं, परत सांगतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी झाला किती, 1 पद रिक्त आहे, ते सर्वसाधारणसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. अनुसूचित जातीला, अनुसूचित जमातीसाठी नाही आहे. तर विजा अला 1 पद आहे मित्रांनो, ते सर्वसाधारणसाठी राखीव आहे. त्यानंतर एकूण असे आरक्षित पदे किती आहेत, 2 आहेत, ते पण सर्वसाधारणला यांनी दिलेले आहे. 2 पदं तुम्ही इथे पाहिले या ठिकाणी, या 2 कॅटेगरीला दिलेले आहेत. आणि ओपनसाठी 1 पद रिक्त आहे. असे टोटल 3 पदं रिक्त दिलेली आहेत. आणि ते ओपनमधलं जे ओपनचं 1 पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे मित्रांनो. आता याच्यासाठी पात्रता काय आहे मित्रांनो, तर यासाठी पात्रता संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता. म्हणजे जे शासनाने यांच्या समतुल्य वापरलेली आहे, विधीच्या संदर्भात जे समतुल्य आहे डिग्री, त्याचेच इथं विचार केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणले, खाजगी किंवा शासकीय कार्यालयाच्या जे काही धर्मदाय संस्था असते त्यामध्ये तुमचा किती 3 वर्षाचा कामाचा अनुभव तुमच्याकडे असावा असं सांगण्यात आलेलं आहे. सरकारी असेल किंवा प्रायव्हेट असेल, हे दोन्ही चालतं या ठिकाणी सांगितलेलं आहे. लघु श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी आहे मित्रांनो. यासाठी तुम्हाला यासाठी किती 2 पदं रिक्त आहेत आणि 1 पद कोणत्यासाठी दिलेलं आहे बघा, इमावला 1 पद दिलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठीच आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1 आहे, ते पण सर्वसाधारणसाठीच आहे. एकूण असे आरक्षित 2 दिलेले आहेत आणि 2 पदच रिक्त आहेत त्याचे. तर यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघा मित्रांनो काय लागते, माध्यमिक शाळा उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. माध्यमिक म्हणजे 10वी तुमची, उच्च माध्यमिक म्हणजे 12वी. तर मित्रांनो, या ठिकाणी 10वी तुम्ही उत्तीर्ण असावा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सोबत तुमचं स्टेनो झालेलं असावं. इंग्रजी 120 प्रति मिनिट वेग आणि 40 प्रति मिनिट वेग किंवा मराठी टंकलेखन तुमचं 30चं झालेलं असावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे मित्रांनो, लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचं पद पाहत आहोत आता आपण. तर यामध्ये मित्रांनो एकूण 22 पदं रिक्त आहेत. यामध्ये अनुसूचित जातीला आहे ते 4 पदं रिक्त दिलेले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 3 आहेत, महिलांना 1 त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. अनुसूचित जमातीला मित्रांनो 4 पदं रिक्त दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 3 आहेत, महिलांना 1 आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सर्व सांगत आहे डिटेल्समध्ये, कुठल्या कॅटेगरीला किती पदं सुटलेत हे पण सांगत आहे. त्यामुळे जास्त अपेक्षा नाही मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर मित्रांनो, भजबला किती 1 पद रिक्त आहे, ते पण सर्वसाधारणसाठी दिलेलं आहे त्यांनी. भजकला 2 पदं रिक्त आहेत, त्यामध्ये 1 सर्वसाधारणला आहे आणि 1 महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर भजड आहे, ते सर्वसाधारण 2 पद आहेत, ते पण सर्वसाधारणसाठी त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर इमावला मित्रांनो 3 पदं रिक्त आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणला 2 आहेत आणि 1 आहे ते महिलांना दिलेलं आहे त्यांनी राखीव. त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे, त्यांच्यासाठी त्यांनी 3 पदं रिक्त ठेवलेली आहेत आणि 2 पदं त्यांनी सर्वसाधारणला आणि 1 महिलांना दिलेलं आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक आहे, त्यांचे पदं रिक्त 3 आहेत मित्रांनो, त्यामध्ये सर्वसाधारणला 2 आणि 1 महिलांना त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. त्यानंतर एकूण असे आरक्षित पदं किती 22 दिलेत, त्यामध्ये सर्वसाधारणला 16 आहेत आणि 6 महिलांना दिलेले आहेत. ओपनसाठी म्हणजे अराखीव म्हणजे किंवा ओपन म्हटलं तरी चालतं, याच्यासाठी 1 पण पद रिक्त नाही आहे. तर यासाठी मित्रांनो पात्रता काय आहे, आणि 1 पद आहे जे अल्पदृष्टी म्हणजे लो विजन दिव्यांगासाठी राखीव आहे मित्रांनो. याच्यासाठी अर्हता मित्रांनो, माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असावं. लघुलेखक वेग किमान किती 100 प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग किती किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखक
30 शब्द प्रति मिनिट अर्हता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता निरीक्षक पद दिलेलं आहे मित्रांनो. निरीक्षकची पदं किती आहेत? एकूण 121 आहेत. आणि त्यामध्ये मित्रांनो आता पाहायचं आहे आपल्याला कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षित ठेवलेले आहेत ते. अनुसूचित जमातीला मित्रांनो 13 पदं रिक्त दिली आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 4, महिलांना 4, खेळाडूला 1, माजी सैनिकांना 2, पदवीधर अंशकालीन आहेत त्यांच्यासाठी 1 पद रिक्त ठेवलेलं आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती आहे मित्रांनो. अनुसूचित जातीला आता पाहिलं आपण, आता अनुसूचित जमातीला पाहत आहोत. त्यामध्ये त्यांना 7 पदं रिक्त दिलेली आहेत मित्रांनो. त्यामध्ये सर्वसाधारण महिलांना सर्वसाधारणला 3 आहेत, महिलांना 2 आहेत, त्यामध्ये माजी सैनिकांना 1 आहे, अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी 1 आहे. त्यानंतर विजा अला आहे मित्रांनो 4 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 2, महिलांना 1, माजी सैनिकाला 1. त्यानंतर भज बला मित्रांनो 3 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 2, महिलांसाठी 1. त्यानंतर भज कला मित्रांनो 5 रिक्त पदं दिली आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 2, महिलांना 1, माजी सैनिकाला 1 आणि पदवीधर अंशकालीन आहेत त्यांच्यासाठी 1. तर पुढे काय आहे? पुढे भज ड आहे मित्रांनो. भज डला 2 रिक्त पदं आहेत. त्यामध्ये 1 महिलांना आणि 1 सर्वसाधारणला दिलेलं नाही, बरोबर आहे, 1 महिलांना आणि 1 सर्वसाधारणला दिलेलं आहे. इमा वला 18 पदं रिक्त आहेत मित्रांनो. त्यामध्ये सर्वसाधारणला 6 आहेत, महिलांना 5 आहेत, खेळाडूंना 1 आहे, माजी सैनिकांना 3 आहेत, पदवीधर अंशकालीनला आहेत ते 2 पदं रिक्त दिलेले आहेत मित्रांनो. आता विमा प्रला मित्रांनो, विमा प्रला किती दिलेले आहेत? 2 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 1 आणि महिलांना 1 आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी एकूण 15 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये 6 सर्वसाधारण, 4 महिला, 1 खेळाडू, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधरला आहे. त्यानंतर मित्रांनो आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी 15 रिक्त पदं आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 5, महिलांना 5, खेळाडूला 1, माजी सैनिकांना 2, पदवीधरला 1 असं त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर मित्रांनो ओपनसाठी यामध्ये 37 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 11 पदं आहेत. महिला जे आहेत, महिलांना किती दिलेले आहेत? 11च दिलेले आहेत. आणि जे हे आहेत खेळाडू त्यांच्यासाठी 2 आहेत, माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 6 आहेत आणि अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी 4 आहेत. भूकंपग्रस्त आहे त्यांच्यासाठी 1 आहे आणि प्रकल्पग्रस्त आहे त्यांच्यासाठी पण किती 2 पदं रिक्त दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने दिव्यांगासाठी मित्रांनो एकूण या ठिकाणी 5 पदं रिक्त दिलेली आहेत. त्यामध्ये 2 आहेत ते लो विजन ब्लाइंडसाठी आहेत, 2 पदं आहेत हेअरिंगचा प्रॉब्लेम असतो त्यांना त्यांच्यासाठी आहे आणि 1 पद आहे ते लोकोमोटर डिसॅबिलिटीमध्येच्या प्रकाराला दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांचे प्रकार आहेत ते पाहून तुम्ही पाहू शकता. तुम्हाला इलिजिबल असाल तर फॉर्म भरू शकता. आणि अनाथांसाठी 1 पद रिक्त दिलेले आहे, ते संस्थात्मक या प्रवर्गासाठीच्या आहे. आणि अर्हता मित्रांनो यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणत्याही उच्च अर्हता धारण केलेली असावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता वरिष्ठ लिपिक पाहूत आपण. तर मित्रांनो या ठिकाणी वरिष्ठ लिपिकचे एकूण 31 पदं रिक्त आहेत. 31मध्ये मित्रांनो अनुसूचित जातीला मित्रांनो किती आहेत? तर 2 आहेत. त्यामध्ये महिलांना 1 दिलेलं आहे आणि माजी सैनिकाला 1 आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती आहे मित्रांनो त्यांच्यासाठी 2 पदं रिक्त आहेत. सर्वसाधारणला 1 आणि महिलांना 1 आहे. विजा अला मित्रांनो 1 पद रिक्त आहे. त्यामध्ये सर्वसाधारणला 1 आहे. भज बला मित्रांनो 1 आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. भज कला 1 आहे, ते त्यांनी महिलांसाठी राखीव ठेवलेलं आहे. भज डला पण 1 आहे, ते सर्वसाधारणसाठी आहे. इमावला 6 पदं आहेत. असे 2 पदं त्यांनी महिलांना 2 आणि सर्वसाधारणला 2 आणि 1 पदवीधर आणि 1 माजी सैनिकांना त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. विमा प्रला 1 आहे, ते सर्वसाधारणसाठी ठेवलेलं आहे. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी मित्रांनो 4 पदं आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 2, महिलांना 1 आणि माजी सैनिकांना 1 असे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. आर्थिक दुर्बल घटक आहे मित्रांनो त्यांच्यासाठी किती 4 पदं रिक्त आहेत. त्यामध्ये 2 सर्वसाधारणला, 1 महिलांना आणि 1 माजी सैनिकांना त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर असे अराखीव म्हणजे ओपन किती आहेत? 6 आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 2, महिलांना 2, माजी सैनिकाला 1 आणि पदवीधर अंशकालीन आहेत त्यांच्यासाठी 1 त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. आता पुढे पाहायचं आहे तर यामध्ये दिव्यांगांना 2 दिलेले आहेत मित्रांनो पदे रिक्त. त्यामध्ये जे लो विजन आहेत त्यांच्यासाठी, ब्लाइंड किंवा लो विजन असतील त्यांच्यासाठी 1 आहे आणि 1 कर्णबधिरता म्हणजेच त्यांना हिअरिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी दिलेला आहे. अनाथांसाठी इथं पद रिक्त नाही. त्यानंतर अर्हता आणि पात्रता संदर्भात आता पाहायचं आहे तर मित्रांनो यासाठी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे इंग्रजी टायपिंग 40 असावं
किंवा म्हणलेलं आहे मराठी असलं तरी चालतं, दोन्हीपैकी एक असावं तुमच्याकडे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मराठी 30 असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा म्हणलेलं आहे त्यांनी या ठिकाणी इथे पहा. आणि इंग्लिश 40 असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि दोन्ही असेल तरी फॉर्म भरू शकता, काय हरकत नाही. पण दोन्हीपैकी एक तरी तुमच्याकडे, जर दोन्ही नसतील तर एक असावं कोणतं तरी, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसं आपण सर्वसाधारण सूचना पाहणार आहोत. सर्वसाधारण सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये वाढ, घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे, म्हणजे होऊ शकते किंवा न होऊ शकते, असं फिक्स नाही आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर होऊ शकते, काही नाही आला तरी होणार बी नाही, असं सांगण्याचं. पुढे काय म्हणले बघा, उपरोक्त नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराला स्वतःची खात्री करायची आहे. जे अर्ज करीत असलेल्या पदासाठी विविध अर्हता अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत, असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यांना म्हणजे सर्व माहिती घेऊनच, त्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये मी सर्व माहिती सांगणार आहे. तुम्हाला 4 व्हिडिओ पाहायची गरज नाही, हा एकच व्हिडिओ पहा. तर पुढे काय म्हणले बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नियमित वापरीत असलेला व्हॅलिड, म्हणजेच तुमच्याकडे जो सध्या नंबर चालू असतो किंवा तुम्ही वापरत आहात तोच व्हॅलिड नंबर तुमच्याकडे आणि ईमेल ID असणे आवश्यक आहे, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुमच्याकडे. तर पुढे काय म्हणले, भरती प्रक्रियेच्या प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्व कालावधीमध्ये सदर ईमेल ID व भ्रमणध्वनी कसं वैध राहणे आवश्यक आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. अराखीव जे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरतात त्यांनी काय म्हणलेलं आहे, सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारासह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसेल तर अर्जामध्ये त्यांची मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे भरणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, जे अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरत आहेत आणि पण ते मागास उमेदवार आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, त्यांचा विचार कसा केला जाईल, जात असल्याने सर्व उमेदवाराची त्यांच्या प्रवर्गातून पद आरक्षित उपलब्ध नसेल तर अर्जामध्ये त्यांची मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे भरणे बंधनकारक आहे. म्हणजेच उदाहरणार्थ तुमचं त्या ठिकाणी फॉर्म पण नाही आहे तुम्हाला, तुम्ही ओपनमधून भरताय तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमची कास्ट तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिराती अधिसूचनेमध्ये दिलेली सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणले, अर्जामध्ये दिलेली माहितीच्या आधारेच पात्रता ग्राह्य धरली जाईल व त्यांच्या आधारेच निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे माहिती सर्व काही आहे ती बरोबर भरा, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणले, अर्जाची माहिती तपशील तसेच अर्जासोबत अर्हता पृष्ठ ते संलग्न उमेदवाराने योग्य कागदपत्र सादर केली आहेत याची अधीन राहून संबंधित उमेदवारास परीक्षेस बसण्यासाठी विचाराधीन करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारास इतर परीक्षांती किमान गुण प्राप्त झाले तरी परीक्षा संबंधित पदाची आवश्यकता, शैक्षणिक व इतर अर्हता संलग्न कागदपत्राच्या पडताळणी आणि ती संबंधित उमेदवारास शिफारशी निवडीस पात्र होईल. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासून अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी व अर्ज सादर करावा, असं सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, जे काही अटी शर्ती आहेत, शैक्षणिक असेल किंवा कास्टचं म्हणजे तुमचा प्रवर्ग असेल, ते सर्व काही तुम्ही व्यवस्थितरित्या भरा, फिल करा त्या ठिकाणी भरताना फॉर्म, असं व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर चूक काही झाली तर त्यामध्ये ते काही करू शकणार नाहीत, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. नावामध्ये काही बदल झाला असेल तुमच्या, तर तुमचं विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते बी विवाहित स्त्रियांसाठी. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, पत्र मी जे काही पत्ता लिहित आहे त्या ठिकाणी तो इंग्रजीमध्येच लिहा, असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय म्हणले बघा, अर्जामध्ये दिलेली माहिती मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेली कागदपत्रे माहिती व मूळ अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल व आवश्यकतेनुसार मूळ शैक्षणिक व इतर कागदपत्र संबंधित शैक्षणिक विद्यापीठ संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवारास अर्जामधील माहिती संदर्भात कागदपत्रे पुरावे सादर करू न शकल्यास उमेदवाराची निवड काय करण्यात येणार आहे, रद्द करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, त्यांना जर काही संशय आला असेल तुमच्या कागदपत्रावरती किंवा कुठल्याही एखाद्या डॉक्युमेंटवरती, तर त्यांनी तेच कागदपत्र त्याच शैक्षणिक संस्थेकडे पाठवतील ज्या ठिकाणाहून तुम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगाच्या डिपार्टमेंटकडे, शैक्षणिक अर्हता तुम्ही एखाद्या विद्यापीठातून केलेली असेल तर त्या विद्यापीठाकडे, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी टाकून पडताळणी ते करतील, तपासणी करतील, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्या प्रोसेसला वेळ लागतो.
आणि तुम्हाला जॉईनिंग पण भेटायला वेळ लागू शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं. आता त्यांनी जॉईनिंग म्हणलं नाही, पण मी सांगतोय कारण का अनुभवानुसार तुम्हाला सांगतोय. बऱ्याच जणांचं काय होतं की कधी कधी जॉईनिंगला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, पण त्यांना जॉईनिंग देत नाहीत लवकर. का? कारण त्यांना वाटतं की बा हा संशयास्पद काहीतरी आहे, त्याच्यामुळे यांच्यासाठी चौकशी केली पाहिजे. नंतर गोत्यात येण्यापेक्षा आताच चौकशी करावी त्या डॉक्युमेंटची, म्हणून ते त्या डिपार्टमेंटला पाठवत असतात. आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, या ठिकाणी वय असेल, शैक्षणिक अर्हता असेल, मागासवर्गीय असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल, दिव्यांग असेल, महिला असेल, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, खेळाडू, अनुभव, पात्रता, ज्या दिव्यांग उमेदवारास लेखनिक द्यायचा आहे इत्यादीबाबत अर्जामध्ये स्पष्टपणे निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बदल करता येणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी नाव, रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडे किंवा मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विभाग प्रकल्प या ठिकाणी जे काही दिव्यांग कल्याण असेल, तुम्ही जर त्या ठिकाणी नावनोंदणी केली असली तरी पण तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्ररित्या अर्ज सादर करायचा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुसरून सादर केलेल्या जे काही तुम्ही ही जाहिरात पाहिलेली आहे त्यानुसार अर्ज केलेला आहे ना, तुमचं सर्व काही जे शैक्षणिक असेल किंवा इतर कुठलेही कागदपत्र असतील ते अंतिम दिनांकाचा संबंधित अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे हे जे फॉर्म आहे शेवटच्या फॉर्मपर्यंत तुमचं सर्व शिक्षण झालं पाहिजे कंप्लीट असं सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे काय म्हणले बघा, प्राप्त अर्जाच्या संख्येचा विचार करून निवड प्रक्रियेचे स्वरूप ठरविण्याचा अधिकार धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे राहील असं सांगण्यात आलेलं आहे. नोंदणी व अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवारांना स्वतः करणे बंधनकारक आहे, म्हणजे आवश्यक आहे स्वतः करणं. तर पुढे काय म्हणले, अर्ज इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. संक्षिप्त नाव या अक्षराने न देता संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता नमूद करावा. नावाच्या पत्त्यामध्ये 2 भागामध्ये एक स्पेस जागा सोडावी असं सांगण्यात आलेलं आहे. बघा, नावाच्या आणि पत्त्याच्या म्हणजे नाव किंवा पत्त्याच्या 2 भागामध्ये एक स्पेस सोडायची आहे तुम्हाला. तर म्हणजे नाव असेल तुमचं गावाचं, त्याच्यानंतर पत्ता असेल तर ते गाव आणि स्पेस सोडून व्यवस्थितरित्या भरायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी पूर्ण अक्षरामध्ये नाव टाकायचं आहे, शॉर्ट फॉर्ममध्ये काही टाकायचं नाही असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय म्हणले बघा, SSC अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज करावेत. त्यानंतर नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधी बदलासंदर्भात विहित प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी असं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, आदिवासी प्रमाणपत्र, अर्हतेत नमूद केलेली विहित शैक्षणिक अर्हता, गुणपत्रे, प्रमाणपत्र, मराठी इंग्रजी भाषेचे विहित गतीचे टंकलेखन प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे MSCIT प्रमाणपत्र, तसेच मागासवर्ग उमेदवाराने सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता अन्य सर्व मागास प्रवर्गातील उमेदवारांना ते उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा नवीनतम प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्राच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती, तसेच उमेदवारांनी समांतर आरक्षणासंदर्भात निवड झाली असल्यास शासनाच्या निर्णयानुसार विहित प्रमाणपत्र साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत तुमचे सर्व, त्या ठिकाणी तुमच्या त्या अटेस्टेडवर तुमचं साईन असणं आवश्यक आहे, अटेस्टेड असणं आवश्यक आहे या ठिकाणी सांगण्यात आलं. म्हणजे जे झेरॉक्स आहेत ते त्यावेळी, आता नाही तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, संबंधित पदाच्या परीक्षेच्या जाहिराती सूचनेमध्ये दिलेली सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करूनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेली माहितीच्या आधारे पात्रता आजमावली जाईल व त्याच्याच आधारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर फॉर्म भरताना चुकू नका, कारण फॉर्म व्यवस्थितरित्या भरणं गरजेचं आहे. जर तुमचं या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, 10वी 12वी उमेदवार असतील, त्यांची उत्तीर्ण न होता जर त्यांनी YCMMमधून जर ती डिग्री प्राप्त केली असेल तर त्यांना ते ग्राह्य धरले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर त्यांनी पण अर्ज करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय म्हणले बघा, जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी पण एक शासनाचा जो निर्णय असतो त्याच्या GR नुसार 5 ऑक्टोबर 1989 नुसार त्यांनी पण अर्ज करू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्यांनी
तर मित्रांनो, हे झालं त्या जे यशवंत कॉलेज म्हणजे आपले मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांची 10वी नाही 12वी झाली नाही अशा तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा जो निर्णय आहे 2011चा GR आहे, त्यानुसार काय सांगण्यात आले, 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असेल विद्यार्थी, म्हणजे उत्तीर्ण झाला नसेल तर त्यांनी डायरेक्टली एक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इतर मुक्त विद्यापीठाच्या जे काही परीक्षा असतात त्यांची पूर्वपरीक्षा देऊन त्यांनी 10 डिसेंबर 1998 विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC मान्यताप्राप्त जे काही आहेत विद्यापीठ, त्यांच्यातून जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून जर पदवी धारण केली असेल तर उमेदवारास निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच ज्या पदासाठी सेवा प्रवेश नियमात 10वी व 12वी म्हणजेच माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक आहे परीक्षा उत्तीर्ण होणे किमान गरजेचं होतं, तर त्या बाबतीत महाराष्ट्र शासन शिक्षण मंडळ माध्यमिक उच्च माध्यमिक शाळात परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन परीक्षा प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला उमेदवारास जे झालेत त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली आहे अशा उमेदवाराला 10वी 12वी उत्तीर्ण अहर्ता काय सांगण्यात आलेले आहे, 10वी 12वी उत्तीर्ण अहर्ता आवश्यक असणाऱ्या पदाकरता अर्ज करता येईल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 10वी नापास आहेत किंवा 10वी 12वी शिकलेच नाही, त्यांनी डायरेक्टली म्हणजे 10वीला काही जण जाऊन फेल होतात, तर पुढे शिकण्यासाठी त्यांना पदवी घेण्यासाठी त्यांनी काय करतात, एक मुक्त विद्यापीठाकडून म्हणजेच UGCच्या मान्यता कुठलं पण विद्यापीठ मुक्त विद्यापीठ असणारं, तर त्या विद्यापीठाच्या अंतर्गत एक पूर्वपरीक्षा होते आणि त्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे पदवी पण करू शकता. पदवी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला आता या पदासाठी कुठल्या तर निरीक्षक आणि लिपिक पदासाठी तुम्हाला गरज नाही आहे म्हटले 10वी 12वीची. हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच. तर आम्ही काय समजू, ते जे पदवी परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेसाठी उत्तीर्ण झाले ते झालेत असं आम्ही ठरवून घेऊ म्हणजे समजून घेऊ असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, हे या संदर्भातच इथे पण माहिती दिलेली आहे. परत जर तुमची सेवा म्हणजे खोटी माहिती देऊ नका असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, आणि जे पुन्हा दावा केलेले उमेदवार असतील जे आपल्या याचे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरची टोटल गावं किती 865 आहेत, ते मराठी भाषिक असल्याचे जर त्यांनी दावा केला असेल तर फॉर्म भरताना ते भरू शकतात असं या ठिकाणी त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट असतील ते. तर पुढे काय म्हणलेलं आहे, सदर परीक्षेची स्थगिती करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदासाठी एकूण संख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे राखीव राहील असं ठेवण्यात आलेलं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. आता वयोमर्यादा पाहायचं आहे मित्रांनो. तर मध्ये मित्रांनो, विधी सहाय्यक लघु लेखक गट क उच्च श्रेणी असेल, लघु लेखक गट क कनिष्ठ श्रेणी असेल, 3 ऑक्टोबर 2025पर्यंत वयोगणना तुमची करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला किती 18 वर्ष, तेच अमागास असतील ओपन असतील तर त्यांच्यासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी 43 वर्ष आणि अमागास असेल त्यांच्यासाठी जे खेळाडू आहेत आणि ओपनमधून फॉर्म भरले त्यांच्यासाठी 43 आणि मागासवर्गीय असेल खेळाडू असेल तरी त्यांच्यासाठी 43 असे या ठिकाणी सांगण्यात आले. आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 45. तर मित्रांनो, 18 एजपासून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे खुल्या प्रवर्गाचे आहेत त्याचे 38, मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 43. पण खेळाडू जर असतील ते तर अमागास आहेत, ओपनमधून आहेत, खेळाडू आहेत तर 43 आणि मागासवर्गीय असतील तर 43, खेळाडूच असेल तर दिव्यांग असेल तर 45 असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी गट क जे निरीक्षक आणि लिपिक पद आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो किमान 18 आणि कमाल किती आहे, अमागास ओपन आहे ते 38, मागासवर्गीय असतील तर 43 आणि खेळाडू असेल अमागास असेल म्हणजे ओपनमधून असेल तर 43 आणि मागासवर्गीय असेल खेळाडूमध्ये तर 43, माजी सैनिक असेल ओपनमधून फॉर्म भरत असेल आणि मागासवर्गीय असेल ओपनमधून फॉर्म भरत असेल, सैनिकी सेवेच्या कालावधीत 3 वर्षे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी 45 वर्ष आहे. आता वयाची शिथिलता केली जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे दिव्यांग आणि अनाथ खेळाडू आहेत त्यांच्यासाठी शिथिलतेची सवलत कोणत्याही अधिकतम असलेली एकच सवलत देण्यात येणार आहे.
जर उदाहरणार्थ दिव्यांग बी असेल आणि म्हणजे खेळाडू बी जर असेल तो विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी कुठली तरी एकच अट दिली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा. आता ह्याची संदर्भात थोडक्यात माहिती आहे या ठिकाणी. या ठिकाणी पदसंख्या आरक्षणाच्या संदर्भात तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत थोडक्यात. तर दिव्यांगाच्या आरक्षणासंदर्भात सांगण्यात आले आहे. दिव्यांगाचे जे प्रकार आहेत ते कोणते प्रकार चे मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. दिव्यांग प्रवर्ग दिलेला आहे या ठिकाणी. दिव्यांग प्रवर्ग दिलेला आहे, शारीरिक पात्रता दिलेली आहे आणि सदर जबाबदाऱ्या या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. जर ते पेलू शकत असतील म्हणजेच सांभाळू शकत असतील तर ते फॉर्म भरू शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यांचे प्रकार दिलेले आहेत दिव्यांगाचे. इथं बघा शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म, लॉंग फॉर्ममध्ये दिलेलं आहे, इथे पाहू शकता. अशा पद्धतीने यांनी या दिव्यांगाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. हे खेळाडूच्या आरक्षणासंदर्भात आहे, अनाथाच्या आरक्षणासंदर्भात आहे आणि निवड पद्धती संदर्भात आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रवेशपत्र तुम्हाला कसं भेटणार आहे, तर नोंदणी प्रक्रियेनंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाईल. तुमचा ईमेल व मोबाईल नंबर क्रमांक टाकून तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ ईमेलवर किंवा लघु संदेशाद्वारे संबंधित उमेदवाराला कळविण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे काय म्हणलेले आहे बघा. जाहिरातीचे अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल, अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवाराची परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवाराची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेली शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव, ज्यांचा जादा शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा अन्य योग्य निकषाच्या आधारित काय करण्यात येणार आहे, अंतिम परीक्षेस पात्र उमेदवाराची संख्या मर्यादित केली जाणार आहे. म्हणजे परीक्षा घेऊन त्यानंतर ते जास्त त्या याच्यानुसार, अनुभवानुसार असं सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे बघा. ज्या उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल, गुणवत्ता यादीतील अंतर्भाव करण्यासाठी किमान उमेदवाराला किती 45% गुण घेणे आवश्यक आहे. सरळ सेवा भरती प्रक्रियेत घेणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवाराची उत्तरपत्रिका व उत्तरपुस्तिका गुण पडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही, अथवा या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अभिवेधावर कारवाई केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तर मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला उत्तरपत्रिकाची गुणपडताळणी करायची असेल तर ती फेर तपासणी केली जाणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. विशिष्ट पदावर नेमणूक होणाऱ्या कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक क्षमता किती आहे ते आजमावण्याकरता परीक्षेच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नामध्ये इतर प्रश्नाबरोबर ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या, उमेदवाराच्या ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रातील विशेषज्ञ प्राप्त आहेत त्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी, त्याला माहिती आणि जनतेच्या समस्यासंबंधी प्रश्न याचाही समावेश असेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रश्न उत्तर नॉर्मली आपल्या सिलेबसमधले नाहीत, तर तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या संदर्भात बी तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आता पात्र उमेदवाराची संख्या विचारात घेऊन संभाव्य जे काही निवड क्षेत्रातील येणाऱ्या उमेदवाराला कागदपत्र तपासणीसाठी पाचारण करण्यात येईल, त्याबाबत यादी आणि वेळापत्रक धर्मादाय आयुक्त यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवाराला ईमेल अथवा मोबाईलवरती लघु संदेशाद्वारे तुम्हाला कळेल असं सांगण्यात आलेलं आहे. निवडीमध्ये उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेल्या कागदपत्राची पडताळणी, व्हेरिफिकेशन, उमेदवारांनी मूळ ओरिजिनल कागदपत्रासह हजर राहावं आवश्यक आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निवड सूचीतील जे प्रवर्ग निहाय तयार करण्यात येईल व त्यामध्ये समाविष्ट केलेल्या उमेदवाराची संख्या सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आपण पाहत आहोत अर्ज भरणे व सादर करण्याबाबत आवश्यक सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी. आता आपल्याला सूचना पाहायच्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती जायचं आहे. चॅरिटरी महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आपला अर्ज या ठिकाणी दिलेला आहे असं यावरती क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली असेल तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधू शकता. त्यांनी काय म्हणले, सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कॉल त्यांना करून बोलू शकता. आता या ठिकाणी परीक्षा शुल्क संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं होतं परीक्षाची डेट काय आहे आणि परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरायचा आहे आणि तो नॉन रिफंडेबल आहे हे पाहिलं होतं. तर आता मित्रांनो, काय सांगण्यात आलेलं आहे,
या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया आता आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला प्रोफाईल निर्मिती करायचं आहे किंवा प्रोफाईल अद्ययावत करायची आहे, म्हणजे अपडेट करायची आहे. तर या ठिकाणी नंतर अर्ज सादरीकरण करायचं आहे आणि परीक्षा शुल्क भरायचं आहे. आता परीक्षा शुल्क भरण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आता तुम्हाला प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी आता हे 3 जे स्टेप सांगितलेले आहेत, आता त्या स्टेपबद्दल आपण अजून डिटेल्सपणे जाणून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर काय करायचं आहे, नवीन प्रोफाईल तयार करायचं आहे. नवीन प्रोफाईल करण्यासाठी तुम्ही नवीन जे काही नवीन वापरकर्ते म्हणून ऑप्शन येईल किंवा न्यू युजर येईल त्यात किंवा न्यू रजिस्ट्रेशन येईल, त्यावरती तुम्हाला त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही फॉर्म भरून घेऊन हे करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड येईल, तो तुमच्यापाशी ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोफाईल माहिती भरताना उमेदवारांना स्वतःचा ईमेल ID, वैध मोबाईल क्रमांक आणि जन्म दिनांक नोंदवणे आवश्यक आहे. कारण तुमचं त्या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे, त्यामुळे वय मर्यादा तुमची तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या एज डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर पुढे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरी अपलोडसाठी या ठिकाणी साईज दिलेली आहे, ते दोन्ही तुम्ही करून पाठवू शकता. पांढऱ्या कागदावरती तुम्हाला स्वच्छ आणि पांढऱ्या शुभ्र कागदावरती तुम्हाला सही करून त्या ठिकाणी हे करायचं आहे. फोटो पण असेल किंवा तुमची स्वाक्षरी असेल ते तुम्हाला करून टाकायचे आहे अपलोड व्यवस्थितरित्या. आता पुढे काय म्हणलेलं आहे, तर पुढे बघू तर आपण मित्रांनो, ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्डावरती किंवा जे काही क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल त्या अंतर्गत तुम्ही करू शकता. तर पुढे पाहायचं आहे आपल्याला परीक्षा शुल्क, तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. तर या ठिकाणी अजून जी काही माहिती दिलेली आहे ते आता माहिती पाहूया आपण. त्यापेक्षा आपण डायरेक्टली हे सर्वसाधारण सूचना वगैरे दिलेल्या आहेत त्यांनी. तर ओळख पटवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट वगैरे ओरिजिनल घेऊन जावे लागतील. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, असं सांगण्यात आलेलं आहे. उशिरा जाऊ नका. 2 तासाचे परीक्षेचा वेळ असला तरी तुम्ही एक अर्धा तास आधी त्या ठिकाणी उपस्थित राहा, असं सांगण्यात आलेलं आहे. आता कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला सोय घोषणा प्रमाणपत्र लागतं. त्यासोबत तुम्हाला शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र लागतं. वयाचा पुरावा लागतो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात असेल तर तुम्ही त्याचा पुरावा लागतो. राखीव प्रवर्गातून फॉर्म भरत असाल तर त्या संदर्भात तुमचा पुरावा लागतो. जात प्रमाणपत्र असेल. त्यानंतर अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जमातीच आहे या ठिकाणी. प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. वैद्यकीय नॉन क्रिमिनल असेल तर मित्रांनो, आता आपण पाहून घेऊया कागदपत्र पडताळणी संदर्भात आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी सादर करायचे आहेत ते. तर मित्रांनो, स्वतः आधी स्वयंघोषित एक प्रमाणपत्र असतं, ते तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायचं आहे. अर्ज तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. अर्ज म्हणजे तुम्हाला जे काही तुमची लॉग इन आणि ID पासवर्ड जो भेटलेला आहे तो जपातून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर ती प्रिंट पण काढून ठेवा सोबत किंवा PDF ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह, जोपर्यंत निवड यादी पूर्ण होत नाही तोपर्यंत. कारण कसं आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस ते लॉग इन होत नसतं. कारण एकदाच त्याची व्हॅलिडिटी असते काही काळासाठी, त्याच्यानंतर तो ऑटोमॅटिकली एक्सपायर होऊन जाते ती लिंक. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्ही ती प्रत तुमच्याजवळ ठेवा, असं या ठिकाणी मी सांगतो आहे तुम्हाला. त्यानंतर शैक्षणिक अर्हते संदर्भात जे काही कागदपत्र आहेत ते लागतील. त्यानंतर वयाच्या पुराव्यासंदर्भात जे काही आहे ते लागतं. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात येत असाल तुम्ही तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र लागतं. त्यानंतर राखीव प्रवर्गातून फॉर्म भरत असल्यास तुम्हाला तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अनुसूचित जमाती असेल, त्या प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांच्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे, वैध नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असावं. त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग व्यक्तीचा पुरावा असावा. माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा असावा. खेळाडू असेल तर खेळाडूच्या आरक्षणासंदर्भात पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनाथ असेल तर त्यांच्यासाठी पात्र उमेदवार असतील त्यांच्यासाठी अनाथासाठी अनाथांचा पुरावा तुमच्याकडे अनाथ आहे त्याचा पुरावा असावा. अराखीव असेल, महिला असेल जे अनाथ असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, खेळाडू असेल, जे काही असतील आरक्षणाचा दावा करणारे त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. जर विवाहित स्त्री आहेत त्यांच्या नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा लागतो. मराठी भाषेचा ज्ञान असावं याचा पुरावा लागतो. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लागतं.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र असल्यास तुमच्याकडे म्हणजे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. त्यानंतर पदवीधर असेल, अंशकालीन आहे, त्याचं तुमचं त्यावेळेचं प्रमाणपत्र लागतं तुम्ही आहात म्हणून. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचा पुरावा, भूकंपग्रस्त असेल तर त्याचा पुरावा आणि पात्रतेच्या संदर्भात विविध दाव्यामध्ये अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत. तर आपल्याला पुढे पाहायचं आहे मित्रांनो काय आहे का. तर या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो अभ्यासक्रम. आता आपल्याला पाहायचा आहे अभ्यासक्रमामध्ये या पदासाठी कोणत्या पदासाठी कोणता अभ्यासक्रम आहे ते बघा. या ठिकाणी आता लघुलेखक असेल उच्च श्रेणी किंवा लघुलेखक कनिष्ठ श्रेणी असेल म्हणजे स्टेनोग्राफरसाठीच्या जागा आहे ते. तर निरीक्षक असेल किंवा वरिष्ठ लिपिक असेल यांच्यासाठी मित्रांनो अभ्यासक्रम काय आहे बघा. मराठी आहे. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह असावा, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. इंग्रजीसाठी मित्रांनो कॉमन व्होकॅब्युलरी असावी, सेंटेन्स स्ट्रक्चर असावं, ग्रामर, यूज ॲडम्स अँड फ्रेज असावं, त्या सिलेबसमध्ये आहे. आता पुढे काय म्हणलं आहे बघा. बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवाराला किती लवकर अचूक उत्तरे म्हणजे सुटतील यासाठी तुमच्याकडे प्रश्न तुम्हाला बुद्धिमापनवरती असेल. या ठिकाणी गणित देण्यात आलेलं नाही मित्रांनो, फक्त बुद्धिमत्ता दिलेली आहे. त्यामुळे आता बुद्धिमत्तेमध्ये गणित पण देऊ शकतात किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न पण तसं आत्तापर्यंत नाही झालं आहे. बऱ्याच परीक्षेला बुद्धिमत्ता म्हणले की फक्त बुद्धिमत्ता विचारले आहे आणि बऱ्याच प्रश्नाला बऱ्याच ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही पण दिलेले आहेत त्या ठिकाणी. तर यामध्ये फक्त बुद्धिमत्ता चाचणी म्हणलेली आहे. सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला इतिहास विषय आहे. इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सांगण्यात आलेला आहे. त्यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य, समाजसुधारकाचे कार्य, स्वातंत्र्यापूर्वी भारतातील सामाजिक जागृतीचे वर्तमानपत्र असेल, शैक्षणिक परिणाम असेल, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी असतील किंवा राष्ट्रीय चळवळी असेल असं या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारू शकतात या टॉपिकवरती असं सांगण्यात आलेलं आहे. आता भूगोलामध्ये मित्रांनो भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासह विशेष भारताच्या भूगोल पण तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेला नाही त्यांनी पण या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला भूगोल या विषयासंदर्भात पाहायचं आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह त्यांनी काय करणार आहेत. पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान असेल, अक्षांश रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असेल, पर्जन्यमान असेल, प्रमुख पिके असतील, शहरे असतील, नद्या असतील आणि उद्योगधंदे इत्यादीमध्ये म्हणजे भूगोल जवळपास ते काही पण विचारू शकतात असं या ठिकाणी. तर पुढे मित्रांनो राज्यशास्त्रामध्ये काय विचारण्यात आहेत म्हणजेच राज्यघटना. राज्यघटनेमध्ये मित्रांनो भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी, घटना तयार कशी झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मीय राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, शिक्षण, समान नागरी कायदा, स्वातंत्र्य, न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार, कार्य, राज्य, विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकारी, कार्य आणि कर्तव्य, विधी समित्या इत्यादी संदर्भात ते विचारतील. ते कुठलं राज्यघटनेचं. आता सामान्य ज्ञानामध्ये मित्रांनो भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र हायजेनिकमधलं तुम्हाला ते विचारतील. आता चालू घडामोडीमध्ये जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील त्यांनी चालू घडामोडीवर प्रश्न विचारतील असं सांगण्यात आलेलं आहे. सिलेबस ऑफ रिझनिंग टेस्ट दिलेली आहे. या ठिकाणी रिझनिंगमधले काय काय त्यांनी विचारू शकतात या ठिकाणी सांगितलेलं आहे. ऑब्झर्वेशन असेल, रिलेशनशिपचा असेल, त्यानंतर सिमिलॅरिटीचा असेल असं या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. व्हिज्युअल याचं असेल. तर पुढे मित्रांनो अटॉमिक नंबर असेल, नॉन वर्ब सिरीज असेल, कोडिंग डिकोडिंग असेल. तर अशा पद्धतीने ते विचारणार आहेत. आणि विधी सहाय्यक या पदासाठी त्यांनी काय अभ्यासक्रम दिलेला आहे बघा. तर तर मित्रांनो विधी सहाय्यक गट बचं जे पद आहे त्यांच्या संदर्भात अभ्यासक्रम काय आहे बघा. द कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया 1950 विचारणार आहेत.
द महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट विचारण्यात 1950चा, महाराष्ट्र स्टेट पब्लिक ट्रस्ट रूल्स विचारणार आहेत 1951चा. तर ते अशा पद्धतीने हे जे काही यांचे रूल्स आहेत ते या ठिकाणी विचारणार आहेत. भारतीय न्यायसंहिता असेल, तर या ठिकाणी विविध जे कायदे आहेत त्या कायद्याच्या संदर्भातच त्यांनी या ठिकाणी विचारणार आहेत. तर मित्रांनो, हे आहे आता नॉर्मलायझेशनची पद्धत आहे. तर मित्रांनो, ही अशी होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. कारण मित्रांनो, तुमच्यासाठी मी सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगलेली आहे. जास्त काय अपेक्षा नाही आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.